बाबा रेल्वेमध्ये असल्यामुळे त्यांचा जॉब असा ट्रान्सफरेबल होता. त्यांची ट्रान्सफर खूप व्हायची. तर जरी आम्ही रांचीला राहिलो लहानपणी, बाबा जवळपास 40 किलोमीटर, 50 किलोमीटर वगैरे डिस्टन्सला राहत होते, 100 किलोमीटर. अँड दॅट टाइम ऑब्व्हियसली दोज डिस्टन्सेस वे लॉंग डिस्टन्सेस. तर ते रोज येऊ नव्हते शकत घरी. आई बाबा दोघांनी दे नेव्हर कॉम्प्रोमाइज विथ एज्युकेशन. फॉर देम एज्युकेशन वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. अँड कितीतरी वर्ष ते लोक म्हणजे वेगळे वेगळे नाही म्हणतायत, पण म्हणजे 5 दिवस 6 दिवस, आणि दॅट टाइम इट वॉज लाईक 6 डे वीक. तर 6 दिवस बाबा दुसरीकडे राहायचे, मग एक दिवस यायचे, मग पुन्हा 6 दिवसासाठी जायचे, पुन्हा एक दिवस राहायचे. सो ही डिड दॅट फॉर अ व्हेरी व्हेरी लॉंग टाइम, जस्ट फॉर द सेक ऑफ आवर एज्युकेशन. मला बाबा लहानपणी लाड खूप करायचे, आणि मला आठवते की मी 10वी पर्यंत असताना बाबा माझा मुका घ्यायचे. त्याच्यानंतर का सोडलं माहित नाही. आणि बाबा तुम्ही आताही घेऊ शकता मुका, काही प्रॉब्लेम नाही. तर लहानपणी अ, मी असं बाबांना आरशाच्या समोर बसवायची, तेल लावायची त्यांच्या टकल्यावर आणि केसांवर, मग कोंब घेऊन असं केस करायची, मग लिपस्टिक घ्यायची त्यांच्या गालांवर लावायची, डोळ्यांवर लावायची आणि मग तोंडावर लावायची आणि त्यांच्या नखांवर पण लावायची ते लिपस्टिक. आणि ते काही पण बोलायचे नाही, ते एकदम सगळ्यात बेस्ट बार्बी डॉल होते मेकअप एक्सपेरिमेंट करायला. मी लहानपणापासनं माझ्या वडिलांना पप्पा बोलते आणि आजोबांना बाबा, कारण की जेव्हा मी छोटी होती सगळे मम्मी पप्पा बाबांना बाबाच म्हणायचे, तर मी पण आई बाबांना आई बाबाच म्हणते. तर जेव्हा मला कोणी पण मराठीत विचारलं तुझे बाबा कुठे आहेत, तर मी म्हणायची माझे तर बाबा यवतमाळला आहेत. तर बाबांचं नाव बाबा आहे, मग ते बाबू होऊन गेलं, मग ते बबूश होऊन गेलं आणि मग ते बबूशका होऊन गेलं. बाबा खूप डिसिप्लिन, टाईमचे खूप पाबंद आहे. ते नेहमी म्हणजे 8 वाजता प्रीती किती वाजता तयार राहायचं असं विचारतात, आणि आम्ही त्यांना टाईम सांगितला तर 1 तास पहिले ते तयार होऊन बसलेले राहतात. म्हणजे आम्हाला असं टेन्शन, अरे बाबा तयार झाले आम्ही तयार नाही अजून, असं टेन्शन येऊन जातं. बाबांबद्दल एक छोटीशी इन्फॉर्मेशन देतो, माहित नाहीत किती लोकांना माहित आहे. दुचाकीत आणि चारचाकी ते चालवतातच बाबा. पण बाबांनी ट्रक चालवलेला आहे, बाबांनी ट्रेन चालवलेली आहे, आणि बाबांनी प्लेन पण चालवलेलं आहे. बाबांचे बरेच किस्से आहे, पण एक असं आठवतं की आम्ही बाबा येणार म्हटलं की आम्ही स्टेशनला घ्यायला जायचो, आणि बाबांची इतकी घाई राहायची की बाबा सगळं हेवी सामान स्वतःलाच उचलायचं राहायचं. मी आहे, उदय आहे, पण कोणाची वाट नाही पाहिजे, त्यांना त्यांना स्वतःलाच उचलून स्वतःलाच ठेवायचं आहे. घरी आल्यावरही ते पहिले उतरतील आणि मागणं सामान काढायची घाई राहायची त्यांना. बाबा असे स्मॉल हाईटचे आणि असं शांत दिसले तरी ही इज व्हेरी व्हेरी गट्सी. मला अजूनही आठवते रांची, आम्ही जेव्हा रांचीला राहत होतो रेल्वेजमध्ये, आणि रांची इज इन अर्स्टवाईल बिहार, सो रफ अँड टफ जागा आहे. एक लोकल असा गुंडा टाईप माणूस येऊन बाबांचे एम्प्लॉईजला धमकवत होता फॉर वॉट एव्हर रिझन. अँड देन बाबा वेंट आउट ऑफ द ऑफिस, अँड देन ही ट्राईड टॉकिंग टू हिम, अँड दॅट गाय स्टार्टेड रनिंग अवे. अँड म्हणजे तो आपल्या स्कूटर घेऊन निघाला, बाबा पण स्कूटर घेऊन त्याच्या मागे निघाले. And he went all the way to his den, and he told him that look, when the railway is a big organization, you cannot do this with our employees. And I think that was a huge thing, going all the way there and telling that guy at his den that look, this is not acceptable, is very very gutsy. मी आई बाबा मॅडम टुसेड्सच्या म्युझियमला गेलो होतो, आणि तिथे शाहरुख खानचा एक स्टॅच्यू होता, वी वॉन्टेड टू क्लिक अ पिक्चर विथ हिम. तर त्याच्यासमोर देयर वॉज अ कॅमेरामॅन स्टँडिंग, अँड वी वर वेटिंग बिहाइंड हिम इन लाईन. बाबा म्हणत होते त्याला, एक्सक्यूज मी, वी वॉन्ट टू टेक अ पिक्चर, यू बीन स्टँडिंग हिअर फॉर अ व्हेरी लॉंग टाईम. अँड आफ्टर 5-10 minutes बाबा रिअलाइज दॅट इट वॉज अ वॅक्स स्टॅच्यू. How to write a message like Babushka 101. नमस्कार. आपल्या मंडळीत आज संध्याकाळी सगळ्यांचा शुभ स्वागतम आहे. बाबा जसं की सगळ्यांनाच माहित आहे, सिस्टमॅटिक पण खूप आहेत. आणि आताही जेव्हा पण ते पुण्याला येतात, ऑन एव्हरी ट्रिप वी सिट डाऊन अँड फाईल द पेपर्स, कारण माझे पेपर असते इकडे तिकडे पडून असतात सगळे.
आणि ते आले की आम्ही एकदा तर एक म्हणजे 2-3 तास बसून फायलिंग करतोच. तर बाबा खूपच आर्टिस्टिक आणि क्राफ्टी आहे. जेव्हा पण आमचं वर्ष संपून जातो शाळेचा आणि काहीतरी पेजेस राहतात नोटबुक्समध्ये, तर ते बसायचे, सगळे नोटबुक्स जमा करायचे, पेजेस फाडायचे, मग त्याचे बुक्स बनवायचे. आणि जेव्हा पण असं काही असाइनमेंट राहायचं, काहीतरी डायग्राम्स वगैरे सायन्समध्ये, तर मी बाबांना देऊन द्यायची आणि ते मस्त बनवायचे ते ड्रॉइंग्स. बाबा एंटरप्राइझिंग खूप आहेत आणि टेक सॅव्ही होण्याचं एक रिझन आहे तो पण की इज व्हेरी व्हेरी एंटरप्राइझिंग. मला अजूनही आठवते एकदा जेव्हा ते लंडनला आले होते 2005 जवळपास, तेव्हा ही वॉज 65 ॲट दॅट पॉईंट ऑफ टाइम अँड दिस वॉज हिज फर्स्ट फॉरेन ट्रिप. आणि मी बिझी होते काही कामानी, म्हणून मी 2 दिवस तरी कमीत कमी काही करू नाही शकलो. आणि बाबा वॉज लाईक व्हेरी व्हेरी रेस्टलेस. त्यांना बाहेर जायचं होतं, फिरायचं होतं, त्यांना पाहायची होते जागा. आणि आय वॉज वरीड की ते जाऊ शकतील का, ट्रेनमध्ये चढायचं असते, ॲक्सेस कंट्रोल गेट्स आर देअर, कसं ते आतमध्ये जायचं कसं, तर हे सगळे मला टेन्शन होतं थोडं. तर मी जाऊ नव्हतं दिलं. आणि त्याच्यानंतर मग मी 2 दिवसानंतर त्यांना एक वेळ पूर्ण दाखवून दिलं की कसं, हाऊ डू यू गो टू मेट्रो अँड हाऊ डू यू बाय द तिकीट अँड थिंग्स लाईक दॅट. आणि त्याच्यानंतर मग every day he used to go out, and then they had an app, or it was a website at that point of time, which used to tell you how to go from point A to B. मग त्याच्यावर त्यांचं रिसर्च सुरू झालं. अँड ही ॲक्च्युली लंडन मेट्रोच्या जे राउटिंग सिस्टम होतं त्याच्यामध्ये त्यांनी मिस्टेक्स काढले ॲट दॅट पॉईंट ऑफ टाइम. सो दॅट वॉज लाईक क्वाईट अमेझिंग. बाबांना खूप घाई असते सगळं करायची. तर त्यांचं नेहमीचं म्हणणं आहे, प्रीती उद्या करायचंय ना आपल्याला, मग आज करू, मग आज करायचंय ना मग आत्ता करू. म्हणजे त्यांच्या डोक्यात विचार आला आणि ते त्यांना लगेच करायचं असतं. तर ती क्वालिटी मला खूपच आवडते बाबांची, की त्यांचं खूप प्लॅनिंग आणि व्यवस्थित असतं सगळं जे काही करायचं असतं त्यांना. तर मी एक नवीन शो चालू केला होता सुपर हिरोज बारे में. तर त्याच्यात खूप सारी असं धूमधाम राहायची. आणि मग पहिल्यांदा जेव्हा मी चालू केलं त्यावर आय म्हणजे काय पाहत आहे. मग दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तर ते पण माझ्यासोबत बसायचे आणि मस्त एन्जॉय करायची एका तासासाठी. तर बाबा फियर्सली इंडिपेंडेंट आहात, ते मी सांगितलंच. आणि एकदा असं झालं की बाबांचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन होतं. गेले, ऑपरेशन केलं, घरी आले आणि मला फोटो पाठवला की माझं ऑपरेशन झालं. मग आमचं खूप चांगलं भांडण झालं. मला खूप राग आला, आम्ही भांडण केलं. म्हटलं तुम्ही पुन्हा असे काही गेले तर सांगा मला. मग नेक्स्ट टाइम असा फोन आला की उद्या माझं दुसऱ्या डोळ्याचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन उद्या आहे, नंतर नाही सांगत, पहिले सांगतो, तुला यायची बिलकुल आवश्यकता नाही आहे, पण मी सांगून देत आहो, कारण नंतर असं भांडण नाही व्हायला पाहिजे की सांगितलं का नाही. बाबांना आईसाठी खूप जास्त डिव्होशन आहे. जेव्हा पण आम्ही लुडो खेळतो तेव्हा ते कधी पण आईची गोटी नाही मारत, पण ते दोघं मिळून माझी गोटी मारतात. जरी बाबा म्हणजे आदर्शवादी, डिसिप्लिन असे होते, डिसिप्लिन खूपच म्हणजे वेळेचा आणि बाकी वस्तूचा पण खूप डिसिप्लिन होता, तरी ही नेवर स्टॉप मी फ्रॉम डुईंग थिंग्स. तर लहानपणी मला एक सवय होती, आय यूज टू ओपन अप एव्हरीथिंग. म्हणजे घरी टीव्ही होता, रेडिओ होता, कोणती ते इलेक्ट्रॉनिकची पेन होती, किंवा इव्हन स्कूटरचे पण मी पार्ट्स करून टाकायचो. बाबांनी कधीच मला कधीच थांबवलं नाही. आणि मला वाटतं दॅट इज वन ऑफ द बिग रिझन्स वाय आय वॉज एबल टू परस्यू वॉट एव्हर आय वॉन्टेड टू परस्यू ऑल माय लाईफ. अँड आय थिंक दॅट इज वेन आय लुक बॅक, देन आय रिअलाइज दॅट वॉज अ ह्यूज थिंग, राईट? बिकॉज आपण पुष्कळ लोक आपणही करतो की मुलांना थांबवायचा प्रयत्न करतो, त्यांना खूप डायरेक्शन देण्याचे प्रयत्न करतो वगैरे वगैरे. पण बाबांनी जे माझं एक इन्क्युझिटिव्हनेस राहायचं, किंवा जे एक इच्छा राहायची की नो मोर वगैरे वगैरे, त्याला कधीच नाही थांबवलं. एक गोष्ट मला आवडते बाबांबारे में, की जेव्हा पण आम्ही संध्याकाळी TV पाहतो सोबत, मराठी सिरियल कोणची तरी, आणि जर असं काहीतरी फालतू दाखवतं ना, तर बाबांचे कॉमेंट्स खूपच बढिया असतात, म्हणजे खूप फनी असतात. मी एव्हरी समर वेकेशनमध्ये यवतमाळला जायची आईबाबांकडे. आणि हे आमचं नेहमीचं राहायचं, दररोजचं राहायचं. मला कुल्फी खायची राहायची, आणि ते पण एकदम टपरीची. आणि बाबा मला बिलकुल खाऊ नव्हते देत. तर जेव्हा पण घंटी वाजायची, सकाळी नाही तर संध्याकाळी, आई आणि मी घेऊन कुल्फी टेरेसवर जायचो, लपायचो, आणि बाबांकडनं लपायचो बेसिकली आम्ही.
बाबा म्हणजे आदर्शवादी आणि मला असं वाटते की बाबाचे जे आदर्श आहेत ते डिसिप्लिन आहे. त्यामुळे ही हॅज सच अ लॉंग लाईफ, सच अ हेल्दी लाईफ. 2021मध्ये जेव्हा आईबाबा पुण्याला आले 2 वर्षानंतर, तर तेव्हा पहिल्या वीकमध्ये मी सकाळी 7 वाजता उठायची आणि आईबाबांसोबत बाल्कनीमध्ये बसून मेडिटेशन करायची 20 मिनिटासाठी. बाबा अँड आई दोघंही दे आर फिअर्सली इंडिपेंडंट, म्हणजे आत्मनिर्भर आहेत आणि त्यांना तसंच आवडते. जरी मी आणि माझे मोठे भाऊ दोघेही आम्ही पुण्याला राहतो आणि आम्ही पुन्हा पुन्हा त्यांना आग्रह करतो की तुम्ही या आता पुण्याला राहा. त्यांना ते इंडिपेंडन्स आणि ऑब्व्हियसली खूप सारे मित्रसुद्धा आहे यवतमाळला, म्हणून त्यांना तिथे जास्त राहायला आवडते.